आग लग गई है, धुआं तो उड़ने वाला है, धुआं तो आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे. धार्मिक कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करण्याची आमची कुठली मानसिकता नाही. कंस जेव्हा सगळं दही दूध सगळं कंसाच्या दरबारात जायचं तेव्हा श्रीकृष्णांनी हे आंदोलन सुरू केलं. किसान अगर दूध निर्माण करता है तो पहले किसान को मिलेगा और बाद में कंस के राज्य में जाएगा. यह आंदोलन श्री कृष्ण ने शुरू किया था और वही आंदोलन प्रहार ने शुरू किया. किसानों का, मजदूरों का आंदोलन, युवाओं का आंदोलन, जो आज भी बेरोजगार युवा है, जो आज भी किसान भूखा मरता है, जो आज भी मजदूर भूखा मरता है, जिसने ये सड़क बनाई है उसको 2000 रुपए रोज इंजीनियर को मिलता और मजदूर को 200 रुपए मिलता. इसकी लड़ाई है, यहाँ की लड़ाई है. ये अजूब फजूब पर हम ख्याल नहीं देना. ये तो ऐसे आएंगे, ऐसे उड़ा देंगे, साले कहीं दिखेंगे भी नहीं. पहिले ते बोंबलत जा म्हणून ते पडलं, आता हे बोंबलते म्हणून थो पडत. आणि ते आपल्या गावातले काही चिटर पाटर आहे. अरे हम शिकार तो शहर की करते हैं, तुम इस गली के खसखस हो यार. याच्यावर काही तुम्ही विचार करू नका. हा धुवा उडणार आहे, आग एवढी लागलेली आहे भाऊ. काय काय म्हटलंय त्याचं काही काय आठवत नाही मला. याच्या मतदारसंघातली साल्याची वीज मिल बंद पडली, विजय मिल, सुधीर मिल बंद पडली आणि हे टमरेट इथं बोंबलून राहिलं. आणि मी एक तुम्हाला सांगतोय, पुढच्या मागच्या वेळेस सांगितलं होतं एक आमदार जास्त घेऊन येईल, एक राजकुमार आणला. अगले बार जब आऊंगा ना तो 10 लेके आऊंगा. यहाँ से सरकार चलेंगे अचलपुर चांदूर बाजार से, यहाँ से चलाएंगे सरकार को. और वो सरकार जो किसान के लिए, जो युवाओं के लिए, जो मजदूरों के लिए और एक धर्म और एक जात की लड़ाई, पूरे हिंदुस्तान की लड़ाई खड़ी कर दी. पूरे हिंदुस्तान की लड़ाई खड़ी. अरे तुम्ही नावापुरत देवा दाराचे नाव घेता देवाचे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. साले हो, एकही नाव तुम्हाला नाव आठवलं नाही प्रभू रामचंद्राचं. तुमच्या बाप दादानं जेवढं जय श्रीराम नाव नाही घेतलं असेल तेवढं या निवडणुकीत घेतलं आणि ते मतासाठी साले हो. ये हम दिल में रखते प्रभु रामचंद्र, तुम हाथ में रखते, मुंह में रखते, खाली होठ के लिए, खाली होठ के लिए. इनकी क्या होगा, तुम क्या हमको भगवा बनाएंगे. अरे छत्रपति का ये भगवा सब धर्म को न्याय देने वाला था. तो एक धर्म की बात करने वाला नहीं था. सबके साथ सबको न्याय देने की भूमिका छत्रपति ने रखी थी. आपने धर्म की गालियां देकर लोगों का वोट खाली लेने की बात की है. इथे आपण पाहतो 10 वर्ष 5 वर्ष हे खासदार होते, एक काम नाही चालू दाखवा. 5 लाख 2 लाख त्या नगरपालिकेचा नगरसेवक होते का. आज उपजिल्हा रुग्णालय इथं आलं, MIDC इथं होणार, हा सगळा रस्ता 14 कोटीचा होणार. आपण सांगताय सगळा बायपास आम्ही करणार आहोत 350 कोटी. किमान आम्ही पाहतोय नळ योजना. एकही गाव मतदारसंघात राहणार नाही जिथं शुद्ध पाणी भेटल्याशिवाय निवडणुकीच्या शुद्ध पाणी देवा. आणि तुमचं कामच मी साले हो बोंबलायला फक्त तयार आहे. तुम्ही आम्हाला काय नवटंकीबाज म्हणताय. तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा बेकार केला भाऊ, अख्खा जिल्हा बेकार केला. आणि विकासाची गोष्टीमध्ये आमने सामने तुम्ही स्टेजवर या, मी येतोय. ते वॅगनचा प्रकल्प आणला म्हणून सांगत होते, ते प्रतिभाताई पाटीलने आणलं. हे इकडेच बोलतो मी आणलं. हे रानात कुठला आला कुठून आला काय मी साल
ते आलं म्हणे विजय मिल सुरू झालं तर लग्नच करणार नाही. 2 पोरं झाले 6 आले. अरे आम्ही विनाकारण डोकं त्याच्यात लावत नाही. आणि आजचा तो विषय नाही म्हणून बोलाले तर एवढा आहे का आंघोळ करायला बकेट घ्यायची गरज नाही. घाम पण सांग. तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. उद्या महाराष्ट्रात आम्हाला समोर जायचा प्रहारचा अजेंडा. प्रहारच्या झेंड्याचा रंग सफेद आहे, पांढरा, त्याच्यावर लाल रंगानं प्रहार होतो. एक क्रांतिकारी विचारांनी शांतीच्या विचारांना आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, हे तुमची गर्दी पाहून आम्हाला फायदा घ्यायचा नाही या गोष्टीचा. पण काही लोक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून बोलावं लागतं. तर हे नाही, सभा आहे ना, राजकीय सभा तू घे, आम्ही पण घेतोय. पण या गर्दीसमोर बोलण्यात काही लोकांना एवढा उत्साह आलेला आहे तर हे लोक दहांडी पाहिले तर हे यांचेच भाषण ऐकावं लागतं. तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली. आणि तू आमच्यात काय बरोबरी करतोय? 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडूनं. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर आम लोकांसाठी. एक गुन्हा स्वतःसाठी नाही आहे. आणि शेवटपर्यंत शेवटच्या अतिशय गोर गरीब कुठल्याही जाती धर्मातला असेल, जो अडचणीत असेल, जो काय कुठेतरी संकटात आला असेल तर हा बच्चू कडू तुमचा कार्यकर्ता म्हणून कान पकडून तुमच्या सोबत उभा राहिला. आम्ही कामाच्या भरोशावर राजकारण करू, कामाच्या ताकदीवर राजकारण करू. धर्म आणि जात आडवी आणून राजकारण करणं हे आमच्या स्वभावात नाही. आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही, दिला तरी घेत नाही. उलट आम्ही खंबार होल्याशिवाय राहत नाही. हे भूमिका आमची आतापर्यंत राहिलेली आहे. तुम्ही पाठिंब्यावर निवडून आले, बच्चू कडू स्वतःच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर निवडून आले. कारण तुमची आमची बरोबरी करण्याची कुठले अवकाश तुमची नाही, लक्षात घ्या. काय अवकाश नाही आमची.